नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवते पालक पनीरची भाजी। त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे। हे पनीर आहे ना, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। कढई गरम झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी 4 पळी तेल घालणार। तेल गरम झाले। आता मी हे पनीर आहे ना, याच्यामध्ये फ्राय करून घेणार। मीठ घातल्याने ना पनीर नरम राहते, कडक होत नाही। हे बघा, पनीर फ्राय झालं। मी आता त्याला काढून घेते। हा जो मी मसाला बनवलाय ना, याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची करून वाटून घेतलेला आहे। आता मी हा तेलामध्ये घालतो। आता मी याला छानपैकी शिजवून घेणार। ही जी पालक आहे ना, पहिले मी उकडून घेतली आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये घालते। आता मी हिला छानपैकी शिजवून घेणार। हे बघा, भाजीला तेल सुटलं छानपैकी। थोडी अजून शिजवून घेते। ही पनीर याच्यामध्ये घालून घेते मी आता। चवीप्रमाणे मीठ घालते। अजून थोडं 10 मिनिटं शिजवून घेते झाकण ठेवून। थोडी चव वाढवण्यासाठी मी मॅगी मसाला घालते याच्यामध्ये। खूप छान झाली भाजी आणि वास पण मस्त सुटलेला आहे। जर तुम्हाला आवडलं मी बनवलेल्या पद्धतीने, तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा।